हॅलो, गुड इव्हनिंग. तर आपण एक्झाम्शन टॉपिकला सुरुवात करूया. की एक्झाम्शन टॉपिक मध्ये नक्की कोणते कोणते गुड्स आणि सर्व्हिसेस हे जीएसटी पासून एक्झाम केलेत, जीएसटीच्या लेवी पासून, ते आपण या टॉपिक मध्ये बघणार आहोत. तर आपण सुरुवातीला बघितलंय की जी काही आपण एक स्पेसिफिकली निगेटिव्ह लिस्ट बघितली. ओके, पण निगेटिव्ह लिस्ट जर तुम्ही बघितली तर ती सप्लाय मधूनच गुड्स किंवा सर्व्हिसेस या सप्लायच्या डेफिनेशन मधूनच बाजूला करते. म्हणजे एखाद्या ऍक्टिव्हिटीज या सप्लाय ऑफ गुड्स म्हणून पण ट्रीट होणार नाहीत आणि सप्लाय ऑफ सर्व्हिस म्हणून पण ट्रीट होणार नाहीत. अशा ऍक्टिव्हिटीज तुमच्या या निगेटिव्ह लिस्ट मध्ये येतात. ओके, तर असं म्हणजे ते काम कोण करतं तर निगेटिव्ह लिस्ट करते. पण इथे जे काही एक्झाम्पशन दिलेले आहेत बाय वे ऑफ नोटिफिकेशन सर्टन गुड्सना किंवा सर्व्हिसेसना. ओके, तर एक्झाम्पशनच्या केसमध्ये काय असतं की तुमची एखादी ऍक्टिव्हिटी किंवा एखादं गुड्स हे सप्लाय मध्ये येतं, पण ते काय बाय वे ऑफ नोटिफिकेशन एक्झाम केलेलं आहे. ओके, म्हणजे एक्झाम्पशनच्या नोटिफिकेशन मुळे काय होतं की ते काही स्पेसिफाय केलं असेल पर्टिक्युलर गुड्स किंवा सर्व्हिसेस. ओके, तर ते तुमचं सप्लाय मध्ये येतं, पण त्याच्यावर जीएसटी लेवी नाही होणार. ओके, तर जनरली एक्झाम्पशन ऍक्टिव्हिटीज मध्ये कोणते सेक्टर येतात किंवा एक्झाम्पशन कशाला मिळतं, तर एकतर ज्या तुमच्या नेसेसिटी ऍक्टिव्हिटी असतील त्या रिगार्डिंग एक्झाम्पशन नोटिफिकेशन इश्यू केलं जातं. किंवा जर एखादी पर्टिक्युलर इंडस्ट्री किंवा एखादी पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी जर गव्हर्नमेंटला प्रमोट करायची असेल आणि त्यांच्या किमती जर कमी ठेवायच्या असतील, तर त्या ठिकाणी पण एक्झाम्पशन नोटिफिकेशन हे इश्यू केलं जातं. ओके, तर आपण आता सुरुवातीला इंट्रोडक्शन पार्ट बघू की इंट्रोडक्शन पार्ट मध्ये काय काय म्हटलंय. तर इथे बघा, वेन अ सप्लाय ऑफ गुड्स अँड ऑर सर्व्हिसेस फॉल्स विद इन द पर्व्ह्यू ऑफ चार्जिंग सेक्शन, सच सप्लाय इज चार्जेबल टू जीएसटी. ओके, म्हणजे सुरुवातीला तर काय की एकदा एखादी ऍक्टिव्हिटी सप्लाय म्हणून ट्रीट झाली की त्याच्यावर जीएसटी चार्ज होईल, हा पहिला तर नियम आहे. ओके, पण आपल्याला अजून काय बघायला लागतं तर however for determining the liability to pay the tax, one needs to further check whether such supply of goods and or services are exempt from tax. ओके, तर एक तर सुरुवातीला आपण काय बघतो की पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी ही सप्लाय मध्ये येते का. ओके, आणि ती जर सप्लाय मध्ये येत असेल तर आपल्याला पुढे जाऊन अजून एक गोष्ट चेक करायला लागते की अशी ऍक्टिव्हिटी किंवा असा सप्लाय ऑफ गुड्स किंवा सप्लाय ऑफ सर्व्हिसेस हा कुठे एक्झाम्पशन नोटिफिकेशन मध्ये मेन्शन केलाय का. ओके, म्हणजे जर तो एक्झाम्पशन नोटिफिकेशन मध्ये मेन्शन केला असेल तर याचा अर्थ काय होईल की त्याच्यावर जीएसटी तुमचा येणार नाही. ओके, तर आपण एक कंपोजिशन लेवी मध्ये पण बघितली होती की एक्झाम सप्लायची काय काय डेफिनेशन मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात. तर इथे बघा, इथे काय काय दिलंय तर एक्झाम सप्लाय हॅज बीन डिफाईन्ड as supply of any goods or services or both which attracts nil rate of tax or which may be wholly exempt from tax and includes non-taxable supply. ओके, तर इथे तीन गोष्टी दिल्यात की ज्या गुड्सना किंवा ज्या सर्व्हिसेसना एक तर नील रेट मेन्शन केला असेल टॅक्सचा, ते तुमचं एक्झाम म्हणून येतं. नंतर दुसरं काय येतं तर विच मे बी होल्ली एक्झाम फ्रॉम टॅक्स. ओके, तर या टॉपिक मध्ये आपण अशा गोष्टी जास्त बघणार आहोत की ज्या बाय वे ऑफ नोटिफिकेशन होल्ली एक्झाम किंवा पार्टली एक्झाम केले असतील. ओके, नेक्स्ट बघा काय दिलंय तर नॉन टॅक्सेबल सप्लाय. आता नॉन टॅक्सेबल सप्लाय मध्ये कोणत्या गोष्टी येतात की ज्या ऑलरेडी जीएसटीच्या बाहेर आहेत. म्हणजे एकतर तुमचं अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन असेल किंवा क्रूड रिलेटेड काही प्रॉडक्ट्स असतील, पेट्रोल डिझेल वगैरे. ओके, तर ते तुमचे स्पेसिफिकली नॉन टॅक्सेबल मध्ये येतील. तर इथे पुढे नॉन टॅक्सेबलची डेफिनेशन दिली आहे. ओके, तर ती एकदा वाचून घ्या फक्त. नॉन टॅक्सेबल म्हणजे काय तर नॉट लेवेबल टू टॅक्स. नंतर नेक्स्ट काय म्हटलंय, thus under GST a supply not leviable to tax is also included in the purview of exempt supply. ओके, म्हणजे हे जस्ट त्या डेफिनेशनचं पुढे एक्सप्लेन केले काय काय आहे ते. आता नेक्स्ट पॉइंट वाचूया की एक्झाम्पशन नक्की कशा कशाला मिळतं. तर सुरुवातीला काय दिलंय, पॉवर टू ग्रँट एक्झाम्पशन फ्रॉम जीएसटी हॅज बीन ग्रँटेड वाईड सेक्शन 11 ऑफ द सीजीएसटी ऍक्ट अँड वाईड सेक्शन 6 ऑफ द आयजीएसटी ऍक्ट. ओके, तर इथे एक्झाम्पशनचा सेक्शन तुमचा किती आहे तर 11 ऍज पर सीजीएसटी आणि ऍज पर सेक्शन 6 आयजीएसटी. म्हणजे आयजीएसटी ऍक्ट हा कोणत्या ऍक्टिव्हिटीज एक्झाम करेल तर ज्या रिलेटेड टू इम्पोर्ट एक्सपोर्ट असतील तर
त्यांना जर स्पेसिफिकली तुम्हाला एक्झम्पशन द्यायचं असेल तर त्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या IGST ऍक्टच्या अंडर एक्झम केल्या जातील. नेक्स्ट बघा, स्टेट GST लॉ अल्सो कंटेन आयडेंटिकल प्रोव्हिजन्स ग्रँटिंग पॉवर टू एक्झम SGST. ओके, म्हणजे ज्या काही CGST ला अप्लाय होतील त्या ऑटोमॅटिकली तुमच्या SGST मध्ये पण अप्लाय होतील. नंतर आता इथे बघा काय काय म्हटलंय. आयटम्स सच ॲज अनब्रँडेड आटा, मैदा, बेसन, अनपॅक्ड फूड ग्रेन्स, मिल्क, एग्स, कर्ड, लस्सी अँड फ्रेश व्हेजिटेबल्स आर अमंग द आयटम्स एक्झम्प्टेड फ्रॉम GST. ओके, तर इथे काही गुड्सचे एक्झाम्पल दिलेत की तुमची जे गुड्स GST पासून एक्झम केले. ओके, तर आता इथे तुम्ही बघितलं तर याच्यात सगळे कोणते आहेत तर रिलेटेड टू जे काही फूड प्रॉडक्ट्स आहेत किंवा ऍग्रिकल्चरल प्रॉडक्ट्स वगैरे आहेत ते तुमचे GST पासून एक्झम केले. ओके, म्हणजे या थोडक्यात नेसेसिटीच्या गोष्टी आहेत रिलेटेड टू फूड वगैरे. ओके, त्यामुळे त्या गोष्टी किंवा ते जे प्रॉडक्ट्स आहेत ते तुमचे GST मधून एक्झम केले. नंतर सर्व्हिसेस बघा कोणत्या कोणत्या येतात, तर एक तर हेल्थ केअर सर्व्हिस असेल किंवा एज्युकेशन, म्हणजे ज्या नेसेसरी सर्व्हिसेस मध्ये येतात त्या पण तुमच्या GST मधून एक्झम केल्या. त्याच्यानंतर आता आपण डायरेक्ट येऊया कोणते कोणते गुड्स आणि सर्व्हिसेस हे तुमचे एक्झम केलेले आहेत. ओके, त्याच्या आधी काही पॉइंट्स आहेत, तर इथे डिरेक्टली अनालिसिस पार्टवर या. आता एक्झामिशनचे काही प्रकार असतात, म्हणजे एक तर कसं असतं की त्याच्यात ब्रॉडली दोन कॅटेगरी असतात. एक तर येतं की होल्ली एक्झामिशन किंवा पार्टली एक्झामिशन. आता होल्ली एक्झामिशन म्हणजे काय की जर पूर्ण GST पासून एक्झामिशन मिळत असेल तर ते तुमचं होल्ली एक्झामिशन मध्ये येईल. ओके, म्हणजे समजा जर एखाद्या गुड्सवर GST रेट आहे 18% आणि ती जर म्हणजे ते गुड्स जर होल्ली एक्झाम मध्ये येत असेल याचा काय अर्थ की जो काही तुमचा टोटल GST असेल तो पूर्ण एक्झाम होईल. ओके, म्हणजे तो पूर्णतः वेव ऑफ होईल, म्हणजे तुम्हाला काहीच टॅक्स त्याच्यावर भरायला लागणार नाही. नंतर एक दुसरं येतं की पार्टली एक्झाम्पशन. तर पार्टली एक्झाम्पशनचं काय असतं की काही काही गोष्टींमध्ये काय होतं की गव्हर्नमेंट GST रेट तुम्हाला पार्टली एक्झाम करते, म्हणजे समजा 50% एक्झाम्पशन किंवा अजून काही जर पर्सेंटेज असेल एक्झाम्पशनचं, तर जेवढं पर्सेंटेज असेल एक्झाम्पशनचं तेवढा GST तुमचा वेव ऑफ होतो, म्हणजे तेवढ्या अमाऊंटची किंवा तेवढ्या रेटची GST लेवी होणार नाही रिगार्डिंग टू पर्टिक्युलर गुड्स. ओके, तर हे पहिलं तर एक टाईप होता, एक तर होल्ली एक्झाम्प्ट आणि पार्टली एक्झाम. दुसरा काय टाईप असतो तर कंडिशनल एक्झाम्पशन आणि अनकंडिशनल एक्झाम्पशन. आता अनकंडिशनल एक्झाम्पशन म्हणजे काय, तर जे की विदाऊट कंडिशन सगळ्यांना मिळतं, म्हणजे कोणतेही कंडिशन फुलफिल न करता जे तुम्हाला मिळत असेल एक्झाम्पशन त्याला आपण अनकंडिशनल एक्झाम्पशन म्हणतो. आणि कंडिशनल म्हणजे काय, तर सब्जेक्ट टू सर्टन कंडिशन एखादं जर तुम्हाला एक्झाम्पशन मिळत असेल तर त्याला आपण काय म्हणतो तर कंडिशनल एक्झाम्पशन. आता कंडिशनल एक्झाम्पशनचं एक उदाहरण काय म्हणता येईल की जर एखादी हॉटेल रूम वगैरे असेल. ओके, तर हॉटेल रूम रिगार्डिंग काही एक्झाम्पशन प्रोव्हिजन आहे, पण तिथे मॉनिटरी लिमिट टाकून दिली आहे, म्हणजे जर तुमचं हॉटेल रूमचं भाडं अप टू स्पेसिफिक मॉनिटरी लिमिट असेल तरच तुम्हाला ते एक्झाम्पशन मिळतं. ओके, आणि जर ते जे काही तुमचं रेंट आहे ते जर त्या अमाऊंट पेक्षा एक्सीड होत असेल तर तुम्हाला एक्झाम्पशन मिळणार नाही. ओके, तर अशा प्रकारच्या एक्झाम्पशनला काय म्हणू आपण, ही कंडिशनल एक्झाम्पशन. ओके, म्हणजे जर तुमची ती कंडिशन फुलफिल होत असेल त्या नोटिफिकेशनच्या रिगार्डिंग जी काही दिली असेल ती जर फुलफिल होत असेल तरच तुम्हाला एक्झाम्पशन मिळेल, आणि जर ती फुलफिल नाही झाली तर GST चार्ज होईल त्याच्यावर. तर मी इथे डायरेक्ट या पॉइंटवर येतो. द ऍब्सोल्यूट ऑर, इथे थर्ड पॅर आहे, द ऍब्सोल्यूट ऑर अनकंडिशनल एक्झाम्पशन इज मॅन्डेटरी इन नेचर. ओके, म्हणजे इथे काय म्हटलंय की जे काही अनकंडिशनल एक्झाम्पशन असतं ते मॅन्डेटरी असतं. याचा अर्थ काय की त्या रिगार्डिंग एखादा सप्लायर जर काही सप्लाय करत असेल की ज्या गुड्सवर अनकंडिशनल एक्झाम्पशन आहे, ओके, तर त्याला कुठेही राईट नाही की त्या गुड्सवर तो GST चार्ज करेल किंवा बाहेरकडून कलेक्ट करेल. ओके, त्यामुळे इथे काय म्हटलंय की जे अनकंडिशनल एक्झाम्पशन आहे ते मॅन्डेटरी आहे, म्हणजे ते तुम्हाला अवेल करायला लागतं आणि अकॉर्डिंगली GST कुठे येणार नाही. नेक्स्ट बघा काय म्हटलंय, तर वेअर द सप्लाय ऑफ द गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ are unconditionally exempted from whole of the tax, the registered person doesn't have option to collect and pay tax on such supply of goods or services or both. ओके, म्हणजे जिथे अनकंडिशनल एक्झाम्पशन असेल तिथे तुम्हाला कुठेही राईट नसतो
जीएसटी कलेक्ट करायचा. नेक्स्ट काय म्हटलंय, ओके, तर नेक्स्ट पॉईंट रिपीटच आहे. डायरेक्ट आपण नेक्स्ट पॅरावर जाऊ. इथे काय म्हटलंय, however where the exemption is conditional, it is at the option of the registered person whether to avail the same or not. ओके, म्हणजे जिथे जिथे कंडिशनल असेल तिथे जनरली काय होतं की जर तुम्ही त्या कंडिशन्स फुलफिल केल्यात तर तुम्हाला एक्झम्पशन मिळेल, आणि कंडिशन फुलफिल नाही झाल्या तर जीएसटी चार्ज होईल. ओके, तर हे बेसिक काही टाईप होते, कंडिशनल, अनकंडिशनल किंवा ओनली एक्झम्प्ट आणि पार्टली एक्झम्प्ट. हे जस्ट एकदा थेअरी गो थ्रू करा काय काय म्हटलंय ते. आता नेक्स्ट इथे काय दिलंय की एक्सप्लेनेशन इन्सर्टेड विद इन 1 year फॉर द पर्पज ऑफ क्लॅरिफाईंग द स्कोप और ऍप्लिकेबिलिटी ऑफ एनी नोटिफिकेशन और ऑर्डर टू हॅव रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट. याचा अर्थ काय की जेव्हा काही एखादं एक्झम्पशन रिगार्डिंग नोटिफिकेशन येतं, ओके, आणि जर त्याच्यात काही कॉन्फ्लिक्ट असतील किंवा काही क्लॅरिफिकेशन नसेल, ओके, तर त्या नोटिफिकेशन रिगार्डिंग क्लॅरिफिकेशन द्यायला गव्हर्नमेंट काय करू शकतं, तर एक्सप्लेनेशन इन्सर्ट करू शकतं त्या नोटिफिकेशनसाठी. ओके, फक्त इथे काय म्हटलंय की गव्हर्नमेंटला कधीपर्यंत एक्सप्लेनेशन इश्यू करायच्या पॉवर आहेत, तर जी काही तुमची नोटिफिकेशनची डेट असेल त्या डेट पासून विदिन 1 year त्या रिगार्डिंग तुमचं एक्सप्लेनेशन इश्यू झालं पाहिजे. आणि पुढे काय म्हटलंय की त्या एक्सप्लेनेशनचा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट असेल. आता रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय, तर त्याचा इफेक्ट हा आधीपासून असेल, म्हणजे आधीपासूनच त्याचा अर्थ ऍज पर एक्सप्लेनेशन होता असं म्हटलं जाईल. ओके, तर रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट कधीपासून असेल, तर जी तुमची नोटिफिकेशनची डेट असेल किंवा एक्झम्पशन ऑर्डरची जी काही डेट असेल, ओके, तर त्या डेट पासून तो रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट कन्सिडर केला जाईल. ओके, तर हे एक्सप्लेनेशन जनरली कुठे असतं की जिथे काही कॉन्फ्लिक्ट असेल, म्हणजे एक्झम्पशन नक्की कोणत्या कॅटेगरीला अप्लाय होतं किंवा ऍप्लिकेबल होत नाही या रिगार्डिंग काही गोष्टी क्लिअर करायच्या असतील तर त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन इन्सर्ट केलं जातं. आणि ते एक्सप्लेनेशन कधीपर्यंत इश्यू केलं जाऊ शकतं, विदिन 1 year फ्रॉम द डेट ऑफ नोटिफिकेशन. ओके, म्हणजे ते नोटिफिकेशन इश्यू झाल्यापासून 1 वर्षात गव्हर्नमेंट एक्सप्लेनेशन इश्यू करू शकते. आणि त्या एक्सप्लेनेशनचा इफेक्ट काय असतो, तर रेट्रोस्पेक्टिव्ह असतो. आणि कधीपासून, तर जी काही तुमची नोटिफिकेशन किंवा ऑर्डरची डेट असेल त्या दिवसापासून ते एक्सप्लेनेशन होतं किंवा मिनिंग त्याचा त्या एक्सप्लेनेशन प्रमाणे होतो असं कन्सिडर केलं जाईल. ओके, तर ही रिगार्डिंग एक्सप्लेनेशनची एक प्रोव्हिजन होती. आता पुढे बघा काय दिलंय की तुमचे गुड्स कोणते कोणते एक्झम्प्ट आहेत जीएसटीच्या लेव्ही पासून. ओके, तर आता म्हटलं तसं की जे काही गुड्स एक्झम्प्ट आहेत ते जनरली कोणते आहेत की जे फूड आयटम्स आहेत किंवा नेसेसरी गुड्स आहेत, म्हणजे जे आपल्या डेली लाईफचा पार्ट आहेत. ओके, तर ते गुड्स स्पेसिफिकली एक्झम्प्ट केलेले आहेत जीएसटी पासून. म्हणजे बघाल तर इथे एक थोडं इलस्ट्रेटिव्ह दिलेले आहेत लिस्ट की कोणते कोणते गुड्स एक्झम्प्ट आहेत. तुम्हाला एक्झाम मध्ये जनरली गुड्स रिगार्डिंग नाही येणार प्रश्न, तुम्हाला मेनली सर्व्हिस कोणत्या कोणत्या एक्झम्प्ट आहेत त्या रिगार्डिंगच प्रश्न येतील. ओके, तर इथे जस्ट बघा की गुड्स कोणते कोणते एक्झम्प्ट केले. तर इथे मगाशी बघितलं तसं आयटेम्स सच ॲज अनब्रँडेड आटा, मैदा, बेसन, अनपॅक्ड फूड ग्रेन्स, मिल्क, एग्स, कर्ड, लस्सी अँड फ्रेश व्हेजिटेबल्स आर अमंग द आयटेम्स एक्झम्प्टेड फ्रॉम जीएसटी. ओके, तर हे काही गुड्सच्या रिगार्डिंग आयटम दिलेत की जे तुमचे जीएसटी पासून एक्झम्प्ट आहेत. ओके, तर आपण गुड्सवर जास्त फोकस नको करूया, कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस तुमच्या एक्झम्प्ट आहेत ते जास्त बघू आपण. तर आता इथे बघा नेक्स्ट पॉइंट वर काय म्हटलंय, लिस्ट ऑफ सर्व्हिसेस एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स. ओके, तर पहिल्या तुमच्या सर्व्हिसेस आहेत की सर्व्हिसेस रिलेटेड टू चॅरिटेबल अँड रिलिजियस ऍक्टिव्हिटीज. तर पहिला पॉइंट म्हणजे कोणत्या पहिल्या ऍक्टिव्हिटीज या एक्झाम केल्या, तर ज्या काही तुमच्या चॅरिटेबल किंवा रिलिजियस ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सुरुवातीला एक्झाम केल्या. आपण आधी अनालिसिस पार्ट बघू आणि अनालिसिस पार्ट बघून झाला की एकदा परत या बेअर टेक्स्टवर येऊ. तर आता इथे अनालिसिस मध्ये बघा म्हटलंय, अ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय चॅरिटेबल ऑर रिलिजियस ट्रस्ट.
तर इथे काय म्हटलंय सुरुवातीला, एंट्री वन ऑफ द नोटिफिकेशन एक्झाम्स सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय अन एंटिटी रजिस्टर्ड अंडर सेक्शन 12AA ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 बाय वे ऑफ चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज. ओके, तर पुढे काय दिलंय बघा. Thus, in order to claim exemption under entry one of the notification, following two conditions must be satisfied. ओके, तर इथे बेसिकली कंडिशन दिल्यात तुमच्या, की म्हणजे या एंट्रीचा बेनिफिट घ्यायला तुम्हाला कोणत्या कंडिशन सॅटिस्फाय करायला लागतील. तर जी तुमची एंटिटी असेल, म्हणजे जी काही सप्लायर आहे ती कोण असली पाहिजे, तर एंटिटी शुड बी रजिस्टर्ड अंडर सेक्शन 12AA ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. ओके, तर इन्कम टॅक्स अंडर एक सेक्शन आहे 12AA, की ज्याच्या अंडर तुम्हाला ऍज अ रिलिजियस ट्रस्ट किंवा ऍज अ चॅरिटेबल ट्रस्ट रजिस्टर्ड होता येतं. तर पहिली बेसिक कंडिशन काय, की सगळ्या ट्रस्टना एक्झाम्शन दिलेलं नाही, फक्त अशा ट्रस्टना एक्झाम्शन दिलंय की जे तुमचे अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट रजिस्टर्ड असतील. ओके, त्याच ट्रस्टना तुम्हाला एक्झाम्शन दिलेलं, म्हणजे जो ट्रस्ट तुमचा अनरजिस्टर्ड असेल, ओके, तर त्याच्या ऍक्टिव्हिटीजवर, त्याच्या चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीजवर जीएसटी चार्ज होईल. तर ही पहिली कंडिशन आहे की तो ट्रस्ट तुमचा हा इन्कम टॅक्स ऍक्टच्या अंडर रजिस्टर असला पाहिजे. नेक्स्ट बघा, द एंटिटी मस्ट कॅरी आउट वन ऑर मोर ऑफ द स्पेसिफाईड चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज. ओके, आणि एक्झाम्शन कोणत्या ऍक्टिव्हिटीज नाही, फक्त तर ज्या काही चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज कंडक्ट केल्या जातील अशा ट्रस्ट कडून, की जो ट्रस्ट तुमचा इन्कम टॅक्स ऍक्टच्या अंडर रजिस्टर झाला. ओके, तर अशा चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज साठीच फक्त तुम्हाला एक्झाम्शन मिळेल. ओके, म्हणजे जर एखादा ट्रस्ट हा तुमचा अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट जरी रजिस्टर असेल आणि जर तो अदर दॅन चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी करत असेल, ओके, तर त्या ऍक्टिव्हिटीसाठी काय, तर जीएसटी तुमचा एक्झाम्प्ट होईल का, तर नाही होणार. कारण का, तर ते एक्झाम्शन कशासाठी आहे, फक्त चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज नाही. ओके, तर इथे बघितलं तर तुमच्या मेन दोन कंडिशन काय आहेत, की तुमचा जो ट्रस्ट असेल रिलिजियस किंवा चॅरिटेबल, तो काय तर इन्कम टॅक्स ऍक्टच्या अंडर रजिस्टर असला पाहिजे. ओके, आणि एक्झाम्शन हे कोणत्या ऍक्टिव्हिटीज नाही, फक्त तर ज्या काही चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज असतील त्या ऍक्टिव्हिटीजना फक्त एक्झाम्शन आहे. तर जीएसटीच्या अंडर चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात ते डिफाईन केलंय. ओके, तर ती एकदा डेफिनेशन आपण बघितली की आपल्याला जास्त क्लिअर होईल की कोणत्या तुमच्या गोष्टी या चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज मध्ये येतात आणि कोणत्या गोष्टी या आउटसाइड चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज येतील. तर इथे बघा काय म्हटलंय, तर द टर्म चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज मीन activities relating to public health by way of care or counseling of terminally ill persons or persons with severe physical or mental disability, persons affected with HIV or AIDS, next persons addicted to a dependence forming substance such as narcotic drugs or alcohol. ओके, आणि नेक्स्ट काय म्हटलंय, ओके, तर पब्लिक हेल्थ पहिली ऍक्टिव्हिटी काय दिली आहे, तर पब्लिक हेल्थ. ओके, पण पब्लिक हेल्थ मध्ये बघितलं तर तुमचे सगळ्या प्रकारचे डिसीज कव्हर नाही केले. स्पेसिफिक कोणते कोणते डिसीज कव्हर केले, की ज्या रिगार्डिंग जर एखादा ट्रस्ट असेल की जो की इन्कम टॅक्स ऍक्टच्या अंडर रजिस्टर झाला, ओके, आणि त्याने जर काही काउन्सिलिंग वगैरे केलं असेल त्या स्पेसिफिक डिसीजच्या रिगार्डिंग, तर अशी ऍक्टिव्हिटी तुमची एक्झाम होईल जीएसटी पासून. तर इथे काय दिलंय, पब्लिक हेल्थ दिलंय, आणि तुमचे स्पेसिफाईड डिसीज कोणते आहेत, तर एक तर जर कोण काही सिव्हिअर फिजिकल किंवा मेंटल डिसेबिलिटी असेल तर ते याच्यात कव्हर होईल, किंवा रिगार्डिंग HIV ऑर एड्स अशा रिगार्डिंग काही काउन्सिलिंग किंवा हेल्थकेअर सर्व्हिस प्रोव्हाइड केली जात असेल तर ते एक्झाम्प्ट होईल. ओके, आणि नेक्स्ट काय म्हटलंय, की जर एखादा पर्सन ऍडिक्टेड असेल कोणत्या ड्रग्सला वगैरे, ओके, आणि त्या रिगार्डिंग काही काउन्सिलिंग वगैरे केलं जात असेल, तर या तीनच गोष्टी इथे कव्हर होत आहेत पहिल्यांदी, म्हणजे या चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीच्या डेफिनेशन मध्ये. ओके, पुढे जाऊन आपण बघू की अजून काही हेल्थकेअर ऍक्टिव्हिटीज एक्झाम केलेल्या आहेत, पण ते या एंट्री मधून नाही एक्झाम केल्या. या एंट्री मध्ये तुम्ही बघितलं तर हे जे काही 3 डिसीज रिगार्डिंग पब्लिक हेल्थ केअर और काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलं जाईल तेवढ्याच ऍक्टिव्हिटी तुमच्या एक्झाम होतील. तर नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय दिलंय, तर पब्लिक अवेअरनेस ऑफ प्रिव्हेंटिव्ह हेल्थ फॅमिली प्लॅनिंग और प्रिव्हेन्शन ऑफ HIV इन्फेक्शन. ओके, तर जर एखादा ट्रस्ट हा पब्लिक अवेअरनेस करत असेल रिगार्डिंग प्रिव्हेंटिव्ह हेल्थ किंवा फॅमिली प्लॅनिंग किंवा प्रिव्हेन्शन ऑफ HIV इन्फेक्शन,
ओके, तर अशा ऍक्टिव्हिटीज पण तुमच्या कशात इन्क्लूड केल्यात, तर त्या पण चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज म्हणून ट्रीट केल्या जातील. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ऍडव्हान्समेंट ऑफ रिलिजन, स्पिरिच्युअलिटी और योगा. ओके, म्हणजे इथे काय आहे तर ऍडव्हान्समेंट ऑफ रिलिजन म्हणजे एखादा जर ट्रस्ट वगैरे असेल आणि जर तो धर्माचा प्रसार वगैरे करत असेल किंवा योगा रिलेटेड काही ऍक्टिव्हिटीज कंडक्ट करत असेल, तर त्या पण तुमच्या स्पेसिफिकली चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज मध्ये कन्सिडर होतील. नेक्स्ट काय दिलंय तर ऍडव्हान्समेंट ऑफ एज्युकेशनल प्रोग्राम्स और स्किल डेव्हलपमेंट रिलेटिंग टू. ओके, तर इथे पण काय म्हटलंय की जर एखादा ट्रस्ट हा एज्युकेशनल प्रोग्राम वगैरे कंडक्ट करत असेल किंवा स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम कंडक्ट करत असेल, पण इथे पण पुढे जाऊन काय केलंय तर जी काही रिसिपियंटची कॅटेगरी आहे ती स्पेसिफाय केलेली आहे. ओके, म्हणजे या रिसिपियंटना जर एखादा ट्रस्ट हा एज्युकेशन रिलेटेड सर्व्हिस जर देत असेल तरच ती तुमची ऍक्टिव्हिटी चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी मध्ये. तर इथे स्पेसिफाईड रिसिपियंट कोण कोण दिलेत तर abandoned, orphaned or homeless children. Next, physically or mentally abused and traumatized persons. Next काय दिलंय तर prisoners. Next दिलंय persons over the age of 65 years residing in a rural area. ओके, म्हणजे जर एज्युकेशनल किंवा स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम जर हे जे काही 4 कॅटेगरी मेन्शन केलेत, ओके, तर या लोकांना प्रोव्हाइड केलं जात असेल तरच ते तुमचं काय तर चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज मध्ये कन्सिडर होईल ऍज पर दिस एंट्री. ओके, तर आता आपण काय बघितलं तर रिगार्डिंग एज्युकेशनल ऍक्टिव्हिटी बघितलं. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी तुमची काय येतं, प्रिझर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट इन्क्लुडिंग वॉटरशेड, फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ. ओके, म्हणजे जर एखादा ट्रस्ट प्रिझर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंटच्या ऍक्टिव्हिटी मध्ये एंगेज असेल तर ती पण ऍक्टिव्हिटी तुमची चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी मध्ये कन्सिडर होईल. ओके, तर आपण सुरुवातीची पहिलं एक्झाम्पशन काय बघितलं की जर एखादा ट्रस्ट आहे रिलिजियस किंवा चॅरिटेबल की जो तुमचा अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट रजिस्टर झालाय आणि जो ही चॅरिटेबल एखादी ऍक्टिव्हिटी करत असेल तर रिगार्डिंग दॅट चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी ओनली जीएसटी एक्झाम्पशन त्यांना मिळेल. आणि आपण आता चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज मध्ये काय काय बघितलं, एक तर पब्लिक हेल्थ बघितलं, पब्लिक हेल्थ रिगार्डिंग ऍक्टिव्हिटीज. नंतर काय बघितलं की एखादी ऍडव्हान्समेंट ऑफ रिलिजन किंवा योगा रिलेटेड काही ऍक्टिव्हिटीज असेल तर ती पण तुमची चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी मध्ये कन्सिडर होईल. नेक्स्ट काय बघितलं की जर एखादा ट्रस्ट हा एज्युकेशनल प्रोग्राम किंवा स्किल डेव्हलपमेंट रिगार्डिंग काही ऍक्टिव्हिटी करत असेल तर ते पण तुमचं चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी मध्ये येईल. किंवा जर एखाद्या ट्रस्ट कडून प्रिझर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट, ओके, त्या रिलेटेड काही ऍक्टिव्हिटी केल्या जात असतील तर त्या पण तुमच्या चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज मध्ये येतील. फक्त इथे या 2 पॉईंट मध्ये म्हणजे हेल्थ रिलेटेड, पब्लिक हेल्थ रिलेटेड मध्ये हे रिसिपियंटची लिस्ट महत्वाची आहे, म्हणजे कोणते स्पेसिफाईड केलेत रिसिपियंट आहे. आणि ते एज्युकेशनल रिलेटेड ऍक्टिव्हिटी मध्ये पण कोणते रिसिपियंट स्पेसिफाय केलेत ते पण महत्वाचं आहे. ओके, तर हे आता आपण पुढे जाऊया अजून काय काय आहे ते. तर नेक्स्ट बघा, thus only those services provided by charitable and religious trust registered under section 12A of the Income Tax Act which fall within the above definition of charitable activities are eligible for exemption from GST. There could be many other services provided by such charitable and religious trusts which are not covered by the definition of charitable activities and hence such services would attract GST. तर इथे बघा काय म्हटलंय की अदर दॅन चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज म्हणजे ज्या ऍक्टिव्हिटीज की ज्या चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीजच्या डेफिनेशन मध्ये फॉलो होत नाही, ओके, आणि जर त्या ट्रस्ट कडून प्रोव्हाइड केल्या जात असतील तर त्या काय, तर त्या रिगार्डिंग तुम्हाला एक्झाम्पशन नाही मिळणार, तर त्याच्यावर तुमचा जीएसटी चार्ज होईल. आता इथे पुढे जाऊन एक्झाम्पल दिलंय की ज्या अदर दॅन चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज असतील. तर काय एक्झाम्पल दिलंय का, फॉर इन्स्टन्स ग्रँट ऑफ ऍडव्हर्टायझिंग राईट्स टू अ पर्सन on the premises of the charitable or religious trust or on publications of the trust or granting admission to events, function, celebrations, shows against admission tickets or fee etc. would attract GST. आता इथे काय दिलं की एखाद्या ट्रस्टच्या प्रिमायसेस मध्ये जर एखाद्याने ऍडव्हर्टायझिंग केली, ओके, तर त्या बदल्यात ट्रस्टला काय मिळेल तर जे काही चार्जेस असतील ते ट्रस्टला मिळतील. ओके,
तर ही जी काही तुमची ऍक्टिव्हिटी असेल किंवा एखाद्या ट्रस्टचं काही पब्लिकेशन असेल आणि त्यात जर एखाद्याने ऍडव्हर्टायझिंग दिली स्वतःची, एखाद्या बिझनेसने किंवा एखाद्या कंपनीने, ओके, तर ही जी सर्व्हिस ट्रस्ट कडून प्रोव्हाइड केली जाते तर ती तुमची चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी मध्ये कुठे येत नाही. ओके, तर अशी जर काही सर्व्हिस असेल की जी तुमची ट्रस्ट कडून प्रोव्हाइड केली जाते, तर त्याच्यावर जीएसटी चार्ज होईल. ओके, म्हणजे इथे बेसिकली लक्षात काय घ्यायचं की ज्या काही चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज आहेत त्या रिगार्डिंग फक्त तुम्हाला एक्झम्पशन प्रोव्हाइड केलेलं आहे. नेक्स्ट बघा काय दिलंय, इन द फॉलोइंग पॅराज वी हॅव एक्झामिन सम ऑफ द ऍक्टिव्हिटीज प्रोव्हाइडेड बाय द एंटिटीज रजिस्टर्ड अंडर सेक्शन 12A. म्हणजे इथे काही ऍक्टिव्हिटीज दिल्यात खालती की ज्या ट्रस्ट कडून प्रोव्हाइड केल्या जातात. ओके, आता तिथे क्लॅरिफाय केलं असेल की त्या ऍक्टिव्हिटी रिगार्डिंग जीएसटी एक्झम्पशन मिळेल की नाही मिळेल. तर इथे ऍक्टिव्हिटी बघा कोणत्या कोणत्या दिल्यात त्या. मॅनेजमेंट ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स बाय चॅरिटेबल ट्रस्ट. तर इथे काय दिलंय सुरुवातीला, ऍक्टिव्हिटीज ऑफ स्कूल्स, कॉलेजेस or any other educational institutions run by charitable trust by way of education or skill development of abandoned orphans, homeless children, physically or mentally abused persons, prisoners, or persons over age of 65 years or above residing in a rural area will be considered as charitable activities and income from such supplies will be wholly exempt from GST. ओके, म्हणजे इथे आपण जे वरती बघितलं होतं की जे काही तुमचे स्पेसिफाईड रिसिपियंट दिलेत, ओके, तर त्या रेसिपियंटना जर एखादा ट्रस्ट एज्युकेशनल किंवा स्किल डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी प्रोव्हाइड करत असेल तर ही ऍक्टिव्हिटी ही तुमची जीएसटी पासून एक्झम्प्ट असेल. आता इथे एक जस्ट रुरल एरियाची डेफिनेशन दिली, ती एकदा तुम्ही वाचून घ्या फक्त. म्हणजे रुरल एरियाची जनरल डेफिनेशन काय, तर जो एरिया हा तुमचा ग्रामपंचायतीच्या भागात येत असेल तो तुमचा रुरल एरिया म्हणून कन्सिडर होईल. ओके, तर नेक्स्ट बघा काय दिलं, तर ऍक्टिव्हिटीज ऑफ अ स्कूल, कॉलेज ऑर एन इन्स्टिट्यूशन रन बाय ट्रस्ट which do not come within the ambit of charitable activities will not be exempt under entry 1 of the notification. तर याचा अर्थ काय की आपण वरती बघितलं की जर एज्युकेशन हे जर स्पेसिफिक इन्स्टिट्यूटना सॉरी स्पेसिफिक रिसिपियंटला जर दिलं असेल तरच फक्त ते तुमचं कशात येतं तर चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज मध्ये येतं. ओके, म्हणजे जर एखादी ट्रस्टची शाळा वगैरे असेल आणि जर ती शहरी भागात असेल आणि त्याच्यात सगळी नॉर्मल मुलं म्हणजे मिडल क्लास कॅटेगरीतली मुलं जर शिक्षण घेत असतील तर ती तुमची चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी मध्ये येईल का, तर नाही येणार. कारण का तर रिसिपियंट जो आहे तो स्पेसिफाईड नाहीये. म्हणजे चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी कधी म्हणता येईल की जर ते ऑर्फन किंवा प्रिझनर अशा लोकांना जर एज्युकेशनल रिलेटेड काही म्हणजे शिक्षण वगैरे दिलं असेल तरच ते तुमचं चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी होतील. ओके, म्हणजे ती जी काही एज्युकेशनल ऍक्टिव्हिटी असेल जी काही म्हणजे एखाद्या शाळेत शिक्षण दिलं जात असेल, ओके, तर ते या एंट्री प्रमाणे तरी एक्झाम नाही होणार. ओके, जीएसटीच्या बाकी एक्झामशन नोटिफिकेशन प्रमाणे ती एक्झाम होऊ शकते पण या एंट्री मध्ये तरी ते एक्झाम नाही होणार कारण ती तुमची चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी म्हणून कन्सिडर होणार. कारण इथे पण म्हटलंय बघा, विल नॉट बी एक्झाम अंडर एंट्री, म्हणजे या एंट्रीच्या अंडर ते एक्झाम नाही होणार. पण नेक्स्ट काय दिलं तर हाऊएव्हर सच ऍक्टिव्हिटी मे बी एक्झाम अंडर एंट्री 66 ऑफ द नोटिफिकेशन. ओके, म्हणजे एंट्री 66 मध्ये काय दिलं की एज्युकेशनल रिगार्डिंग काही ऍक्टिव्हिटीज असतील म्हणजे प्रायमरी स्कूलिंग वगैरे, ओके, तर त्या तुमच्या एक्झाम केलेल्या आहेत. म्हणजे त्या नोटिफिकेशनच्या मध्ये या ट्रस्टचं जे काही शाळा वगैरे चालवली जात असेल तर ती त्या एंट्रीनुसार एक्झाम होऊ शकते. पण ही जी आपण पहिली एंट्री बघतोय त्याच्यात तरी ते एक्झाम नाही होणार कारण ती तुमची चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी मध्ये येणार नाही कुठली. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघूया, हॉस्टेल अकोमोडेशन प्रोव्हाइडेड बाय ट्रस्ट. तर इथे काय दिलं, हॉस्टेल अकोमोडेशन सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय ट्रस्ट टू स्टुडंट्स डू नॉट फॉल विदिन द एम्बिट ऑफ चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज ॲज डिफाईन्ड अबोव. ओके, म्हणजे जे काही हॉस्टेल अकोमोडेशन सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातात त्या पण इथे तुमच्या चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी मध्ये कुठेही येत नाही. त्यामुळे त्या पण काय ऍज पर चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज म्हणून एक्झाम्प्ट होणार नाही, त्या अदर दॅन कोणत्या वेगळ्या एंट्रीमध्ये एक्झाम्प्ट होऊ शकतात. म्हणजे जसं आपण पुढे पुढे एक्झामिशनच्या अजून एंट्रीज बघू
तसे तसे तुमचे पॉइंट क्लिअर होऊन जातील. नेक्स्ट बघा, हाऊएव्हर अकोमोडेशन सर्व्हिसेस इन हॉस्टेल्स इन्क्लुडिंग सच सर्व्हिसेस provided by trust having below rupees 1000 per day is exempt under entry 14 of the notification. ओके, म्हणजे एंट्री 14 मध्ये एक वेगळं नोटिफिकेशन दिलंय आणि म्हणजे त्यानुसार काय म्हटलंय की जर तुमचं रेंट हे पर डे 1000च्या खालती असेल, ओके, तर त्या केसमध्ये असं रेंट तुमचं एक्झम्प्ट असतं. म्हणजे ते हे जे हॉस्टेल अकोमोडेशन आहे ट्रस्टने प्रोव्हाइड केलेलं, ते एंट्री नंबर 14 नुसार तुमचं एक्झम्प्ट होऊ शकतं, पण या एंट्रीमध्ये तरी ते एक्झम्प्ट होऊ. नेक्स्ट बघा काय दिलं, रिलिजियस यात्राज और pilgrimage organized by any charitable or religious trust are not exempt. Further services of transportation of passengers for a pilgrimage by the charitable trust are not exempt from GST. तर इथे क्लॅरिफिकेशन कशाचं रिगार्डिंग दिलं, तर एखादं रिलिजियस यात्रा वगैरे तर त्या रिगार्डिंग एखादा ट्रस्ट हा जर काही सर्व्हिस प्रोव्हाइड करत असेल रिगार्डिंग ट्रान्सपोर्टेशन किंवा जर काही एखादं पॅकेज वगैरे देत असेल की एखाद्या धार्मिक स्थळाचं दर्शन वगैरे करायला, ओके, तर ती ऍक्टिव्हिटीज तुमची कुठेही म्हणजे चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी मध्ये फॉलो होत नाही. त्यामुळे अशी पण ऍक्टिव्हिटी तुमची या एंट्रीनुसार तरी एक्झाम नसेल. ओके, नंतर एक पुढे जाऊन एक एंट्री आहे की ज्याच्यानुसार काही स्पेसिफिक रिलिजियस पिलग्रिमेज म्हणजे ज्या काही तुमच्या यात्रा वगैरे असतात तर त्या स्पेसिफिकली एक्झाम केल्या आहेत. म्हणजे त्यात एक दोनच यात्रा आहेत आणि जर त्या रिगार्डिंग सर्व्हिस ज्या काही स्पेसिफाईड केल्यात ऑर्गनायझेशन, ओके, त्यांनी जर प्रोव्हाइड केली असेल तरच ती एक्झाम आहे. तर इथे बघा त्याच्या रिगार्डिंग पुढे दिलंय, ओनली सच सर्व्हिसेस ऑफ रिलिजियस पिलग्रिमेज ॲज आर प्रोव्हाइडेड by specified organization in respect of a religious pilgrimage facilitated by the government of India under bilateral arrangement are exempt from GST. Entry 60, the term specified organization. एक तर काय दिलंय की कुमाऊ मंडल विकास निगम लिमिटेड, अ गव्हर्नमेंट ऑफ उत्तराखंड अंडरटेकिंग. आणि नेक्स्ट काय दिलंय तर हज कमिटी ऑफ इंडिया और स्टेट हज कमिटी इन्क्लुडिंग जॉईंट स्टेट कमिटी. ओके, तर या दोन ऑर्गनायझेशननी जर एखाद्या यात्रे रिगार्डिंग सर्व्हिस प्रोव्हाइड केली पॅसेंजर ट्रान्सपोर्टची किंवा जर काही पॅकेज वगैरे दिलं असेल तर त्या तुमच्या ऍक्टिव्हिटीज एक्झाम होतात. म्हणजे हे एक उत्तराखंड म्हणजे ते केदारनाथ यात्रा असेल आणि एक दुसरी कोणती तर तुमची हज यात्रा आहे. ओके, म्हणजे या यात्रांच्या रिगार्डिंग जर एक तर ही जी ऑर्गनायझेशन आहे कुमाऊ मंडल विकास निगम लिमिटेड, ओके, किंवा हज कमिटी ऑफ इंडिया, जर या दोन यात्रांच्या रिगार्डिंग या दोन ऑर्गनायझेशननी सर्व्हिस प्रोव्हाइड केली असेल रिगार्डिंग ट्रान्सपोर्टेशन किंवा रिगार्डिंग काही पॅकेज वगैरे दिलं असेल या धार्मिक स्थळांचं दर्शन घेण्यासाठी किंवा या यात्रेसाठी, तर त्याच्यावर तुमचा जीएसटी येणार नाही. त्या दोन गोष्टी फक्त तुमच्या एक्झाम केलेल्या. त्यामुळे इथे म्हटलंय द सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द हज कमिटी अँड कुमाऊ Mandal Vikas Nigam Limited in relation to a religious pilgrimage facilitated by Government of India are not liable to GST. ओके, म्हणजे बाकी जर कोणी काही ट्रस्टने जर एखादी यात्रा आयोजित केली असेल किंवा त्या रिगार्डिंग काही ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस दिली असेल आणि जर कन्सिडरेशन घेतलं असेल तर ते तुमचं जीएसटी ला लायबल असेल. आता इथे फक्त काय होतं की इथे थोडं मिक्सअप केलेलं आहे त्यांनी मॉड्यूल मध्ये, म्हणजे जे एक्झाम्शन पुढे पुढे प्रोव्हाइड केले त्याचा रेफरन्स पण इथे काही ठिकाणी यूज केलेला आहे. म्हणजे आता तुम्हाला थोडं कन्फ्युजन होऊ शकतं की नक्की एखादी ऍक्टिव्हिटी एक्झाम्ट आहे किंवा नाही. पण जेव्हा जसं जसं आपण टॉपिक मध्ये पुढे जाऊ तशा तशा तुमच्या गोष्टी जास्त क्लिअर होत जातील. तर आता जस्ट आपण रेफरन्स साठी ते वाचत जाऊ, म्हणजे कोणत्या गोष्टी पुढे एक्झाम्ट आहेत किंवा काय आहेत ते. नंतर स्पेसिफिकली त्या रिगार्डिंग प्रोव्हिजन परत तुमच्या असतील, म्हणजे ज्या काही स्पेसिफिक एंट्री आहेत त्या रिगार्डिंग एक्झाम्शनच्या त्या म्हणजे पुढे जसं आपण जाऊ तसं त्या पॉइंटला वाचू. आता नेक्स्ट बघा काय दिलंय, अरेंजिंग योगा अँड मेडिटेशन कॅम्प बाय चॅरिटेबल ट्रस्ट. तर इथे काय दिलंय तर जे काही योगा वगैरे आहेत तर त्या
ऍक्टिव्हिटीज स्पेसिफिक आता तुमच्या चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी मध्ये इन्क्लूडच केलेले आहेत. ओके, त्यामुळे जर अशा ट्रस्टने की जो इन्कम टॅक्स अंडर रजिस्टर आहे आणि त्याने रिगार्डिंग योगा वगैरे काही ऍक्टिव्हिटीज प्रोव्हाइड केली तर ती तुमची एक्झाम असेल. तर इथे बघा काय दिलंय, ऍज डिस्कस्ड अबोव सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय एंटिटी registered under Section 12A of the Income Tax Act 1961 by way of advancement of religion, spirituality or yoga are exempt as such activities are covered in the definition of charitable activities. ओके, त्या exempt काय आहेत तर त्या charitable activities मध्ये कन्सिडर केले. नेक्स्ट बघा काय दिलंय, फी ऑर कन्सिडरेशन चार्ज इन एनी अदर फॉर्म from the participants for participating in a religious yoga or meditation program or camp meant for advancement of religion, spirituality or yoga shall be exempt. ओके, तर इथे काय दिलंय की एखादा जर कॅम्प वगैरे आयोजित केला असेल ट्रस्टने, ओके, म्हणजे त्या कॅम्प रिगार्डिंग मग काय अजून चार्जेस असतील तर रूम चार्जेस वगैरे पण होऊ शकतात. जर तुमचा ड्युरेशन हा जास्त असेल तर त्याच्यात काय तर फक्त योगाचे चार्जेस नसून अजून कसले तर रूम चार्जेस किंवा जे काही फूड वगैरे प्रोव्हाइड केलं जाईल तर त्या रिगार्डिंग पण चार्जेस असू शकतात. पण इथे मेन ऑब्जेक्ट काय तुमचा तर योगा कॅम्प कंडक्ट करणं हा तुमचा मेन ऑब्जेक्ट आहे. म्हणजे आपण जे कंपोजिट सप्लाय मध्ये बघतो तर हे जे काही योगा कॅम्प वगैरे आयोजित केले जातील तर ते तुमचे कशात येतील तर कंपोजिट सप्लाय मध्ये येतील. आणि प्रिन्सिपल सप्लाय तुमचा काय असेल तर योगाची ऍक्टिव्हिटी हा प्रिन्सिपल सप्लाय. ओके, म्हणजे प्रिन्सिपल सप्लाय हा तुमचा एक्झाम आहे. त्यामुळे ज्या काही तुमच्या अनसिलरी ऍक्टिव्हिटीज असतील त्या पण तुमच्या ऑटोमॅटिकली एक्झाम होतील. त्यामुळे इथे बघा नेक्स्ट काय म्हटलंय, रेसिडेन्शियल प्रोग्राम्स ऑर कॅम्प्स वेअर द फीज चार्ज इन्क्लुड्स कॉस्ट ऑफ लॉजिंग अँड बोर्डिंग shall also be exempt as long as the primary and predominant activity, objective and purpose of such residential program or camps is advancement of religion, spirituality or yoga. ओके, म्हणजे ते जे काही चार्जेस त्या कॅम्प साठी घेतले असेल त्याच्यात काय असेल तर तुमचं लॉजिंग बोर्डिंगची कॉस्ट पण असेल. ओके, पण जोपर्यंत तुमचा मेन ऑब्जेक्टिव्ह हा ऍडव्हान्समेंट ऑफ योगा किंवा रिलीजन आहे, ओके, तर तोपर्यंत तुमची ती ऍक्टिव्हिटी एक्झाम असेल. आता इथे नेक्स्ट बघा काय दिलंय, however if charitable or religious trust merely or primarily provide accommodation or serve food and drinks against consideration in any form including donation, such activities will be taxable. ओके, तर इथे काय म्हटलंय की जर एखाद्या ट्रस्टला डोनेशन मिळत असेल आणि त्या डोनेशनच्या बदल्यात किंवा ती डोनेशन वापरून जर एखादा ट्रस्ट एखाद्या म्हणजे फूड वगैरे सर्व करत असेल ऍट लो कॉस्ट किंवा जर अकोमोडेशन ऍक्टिव्हिटीज वगैरे देत असेल ऍट लो कॉस्ट तर ते तुमचं कशात तर ह्याच्यात येणार नाही, म्हणजे ऍडव्हान्समेंट ऑफ रिलिजन किंवा योगामध्ये ती गोष्ट येणार नाही. ओके, कारण इथे तुमचा मेन ऑब्जेक्ट काय की अकोमोडेशन प्रोव्हाइड करणं किंवा फूड सर्व करणं हा तुमचा इथे मेन ऑब्जेक्ट आहे. ओके, त्यामुळे जर अशा काही ऍक्टिव्हिटीज असतील की ज्या कॅरी आउट होत असतील ओके तर त्या तुमच्या टॅक्सेबल असतील थोडक्यात. त्यामुळे इथे काय म्हटलंय, सिमिलरली ऍक्टिव्हिटीज सच एज होल्डिंग ऑफ फिटनेस कॅम्प्स ऑर क्लासेस सच एज दोज इन एरोबिक्स, डान्स, म्युझिक एक्सेट्रा विल बी टॅक्सेबल. ओके, म्हणजे ते या एंट्रीच्या अंडर स्पेसिफिकली टॅक्सेबल असतील. ओके, फक्त एक्झाम काय दिलंय तर योगा एक्झाम केलं. ओके, त्यामुळे जे काही बाकीचे फॉर्म्स आहेत तुमचे अदर हेल्थ ऍक्टिव्हिटीजचे, एरोबिक्स असेल किंवा डान्स असेल, म्युझिक असेल, ओके, तर अशा जर काही ऍक्टिव्हिटीज ट्रस्ट कडून कंडक्ट केल्या जात असतील तर त्या तुमच्या टॅक्सेबल असतील. त्या कुठेही चॅरिटेबल मध्ये येणार नाही, त्यामुळे त्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या एक्झाम असतील. ओके, तर इथे एक एक्झाम्पल दिलंय, Bhavya Jyoti Foundation, a charitable trust registered under Section 12AA of the Income Tax Act 1961, has organized a meditation camp for the old age people. GST would be exempt on the same as services provided by entity registered under Section 12A of the Income Tax by way of advancement of religion, spirituality or yoga are exempt. ओके, तर इथे ऍक्टिव्हिटी प्रोव्हाइड कोणी केले की अशा ट्रस्टने की जो इन्कम टॅक्स अंडर रजिस्टर आहे. आणि ऍक्टिव्हिटी कसली प्रोव्हाइड केली तर मेडिटेशन कॅम्पची. आता मेडिटेशन कॅम्प हे जनरली तुमचं कशात स्पिरिच्युअलिटी मध्ये येतं किंवा मेनली स्पिरिच्युअलिटी मध्येच येईल.
ओके, तर ती तुमची ऍक्टिव्हिटी चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी म्हणून कन्सिडर होईल आणि त्याच्या अगेन्स्ट जे काही कन्सिडरेशन चार्ज केलं असेल ते तुमचं जीएसटी पासून एक्झम्प्ट होईल. तर आता इथे नेक्स्ट पॉईंट बघायला दिलं तर हॉस्पिटल्स मॅनेज्ड बाय चॅरिटेबल ट्रस्ट. ओके, तर हॉस्पिटल रिगार्डिंग अजून काही हेल्थकेअर सर्व्हिसेस आहेत तर त्या रिगार्डिंग नोटिफिकेशन पुढे जाऊ नये की कोणत्या कोणत्या हेल्थकेअर सर्व्हिसेस या तुमच्या एक्झम्प्ट होतात. ओके, तर आता फॉर द टाइम बिंग मी स्किप करतोय हा पॉईंट, नाही तर अजून कन्फ्युजन होईल नक्की. कारण आपण जेव्हा पुढे ते म्हणजे बघू हेल्थकेअर रिगार्डिंग तर त्यामध्ये हा पॉईंट तुमचा कव्हर होईल. आता नेक्स्ट बघा काय म्हटलंय, ट्रेनिंग और कोचिंग इन रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज. आता ट्रेनिंग किंवा कोचिंग रिगार्डिंग एक स्पेसिफिक तुमची एंट्री आहे, एंट्री नंबर 80. ओके, तर त्या एंट्री मध्ये काय येतं, बिसाइड चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ ट्रेनिंग और कोचिंग इन recreational activities relating to arts or culture or sports by a charitable entity registered under 12A of the Income Tax Act are also exempt under entry 80. ओके, तर आता इथे ट्रेनिंग आणि कोचिंग रिगार्डिंग काय काय म्हटलंय तर इथे खालती बघा काय काय स्पेसिफिक दिलंय. तर एक तर आर्ट्स म्हणजे जे काही आर्ट्स फॉर्म असतील आणि त्याच्यातली जर काही ट्रेनिंग रिगार्डिंग ऍक्टिव्हिटी असेल ओके तर ती तुमची एक्झाम होईल, किंवा कल्चर असेल किंवा जर स्पोर्ट्स असतील तर त्या रिगार्डिंग पण जर एखादा ट्रस्ट त्या रिगार्डिंग ट्रेनिंग ऍक्टिव्हिटी प्रोव्हाइड करत असेल तर ती पण ऍक्टिव्हिटी तुमची एक्झाम होईल. नंतर इथे नाही बघा काय दिलंय, hence the training or coaching in recreational activities in the areas other than art, culture or sports is outside the purview of this entry. Further training or coaching relating to all forms of art, culture or sports is covered under this entry, namely dance, music, painting, sculpture making, literary activities, theater, sports, etc. of any school, tradition or language or any of the sports. तर इथे काय दिलंय की आर्ट्स कल्चर मध्ये काय तर तुमचे वेगवेगळे फॉर्म्स इन्क्लूड होतात, म्हणजे लाईक डान्स, पेंटिंग, म्युझिक जे काही असेल. ओके, आणि किंवा पुढे काय म्हटलंय तर कल्चर आणि स्पोर्ट्स. आणि मग त्या रिगार्डिंग जर एखादा चॅरिटेबल ट्रस्ट हा ट्रेनिंग किंवा कोचिंग देत असेल तर ते स्पेसिफिक एंट्री नंबर 80 नुसार तुमचं एक्झाम असेल जीएसटी पासून. ओके, ते जस्ट रेफरन्स आला म्हणून बघितलं मी. डिटेल मध्ये आपण पुढे ती एंट्री बघू की कोणते कोणते फॉर्म्स वगैरे तुमचे एक्झाम असतात आर्ट्सचे वगैरे. आता नेक्स्ट बघा, जीएसटी ऑन सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू चॅरिटेबल ट्रस्ट. ओके, म्हणजे जर एखादा ट्रस्ट आहे आणि त्याला सर्व्हिस प्रोव्हाइड केली जात असेल, म्हणजे या केसमध्ये काय तुमचा चॅरिटेबल ट्रस्ट हा रिसिपियंट आहे. ओके, तर आपण आतापर्यंत काय बघितलं की चॅरिटेबल ट्रस्ट कडून एखादी चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी वगैरे प्रोव्हाइड केली जात असेल तर ती स्पेसिफिकली एक्झम्प्ट आहे. ओके, पण जर एखादा ट्रस्ट जर एखादी इनपुट सर्व्हिस वगैरे घेत असेल तर ती जीएसटी ला लायबल आहे, कारण काय तर सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय ट्रस्ट या एक्झम्प्ट आहेत जर तुमच्या काही स्पेसिफिक कंडिशन फुलफिल होत असतील तर. ओके, पण सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू ट्रस्ट म्हणजे ज्या ट्रस्टला प्रोव्हाइड केल्या जात आहेत त्या तुमच्या जीएसटी ला लायबल असतील. त्यामुळे इथे बघा ते दिलेलं आहे, ते फक्त एकदा वाचून घ्या. ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस सप्लाइड टू ट्रस्ट आर लायबल टू जीएसटी. आता नेक्स्ट बघा, कंडक्ट ऑफ एनी रिलिजियस सेरेमनी. ओके, तर हे रिगार्डिंग एक पुढचं नोटिफिकेशन आहे. तर या नोटिफिकेशन मध्ये काय म्हटलंय की जर एखादी रिलिजियस सेरेमनी असेल म्हणजे काही तुमचा धार्मिक विधी वगैरे असेल ओके, आणि म्हणजे जे काही आपण पौरोहित्य वगैरे म्हणतो आणि त्या रिगार्डिंग जर जो सर्व्हिस प्रोव्हाइड करत असेल म्हणजे एक तर म्हणजे ज्याला भिक्षुकी वगैरे म्हणतात ओके, तर त्या रिगार्डिंग जी सर्व्हिस आहे ती तुमची काय तर एक्झाम्शन मध्ये आहे स्पेसिफिकली. त्यामुळे इथे बघा दिलंय, going through entry 13A, it can be inferred that the amount charged by whatever name called for the conduct of any religious ceremony is exempt from GST. Religious ceremonies are life cycle rituals including special religious pujas conducted in terms of religious text by a person so authorized by such religious text.
ओके, तर इथे ओकेजन कोणते कोणते म्हटले, तर एक तर बर्थ, मॅरेज किंवा डेथ. ओके, तर या अशा काही स्पेसिफिक गोष्टी आहेत की ज्या तुमच्या रिलिजियस सेरेमनीमध्ये इन्क्लूड केल्यात आणि त्या रिगार्डिंग जो कोणी कन्सिडरेशन घेत असेल तर ते तुमचं स्पेसिफिकली एक्झाम. तर इथे मग काय दिलंय की रामानंद जोशी अ प्रिस्ट चार्जेस ₹12,000 फॉर कंडक्टिंग अ रिलिजियस सेरेमनी ऑन द बर्थडे ऑफ मिस्टर घनश्याम Mr. Ghanshyam's the amount charged for the conduct of any religious ceremony is exempt from GST. तर इथे रिलिजियस ऍक्टिव्हिटी कोणती आहे, तर ओकेजन ऑफ बर्थ आहे. ओके, म्हणजे त्या रिगार्डिंग जो काही धार्मिक विधी केला जात असेल आणि त्याच्यासाठी जे कन्सिडरेशन घेतलं जाते ते तुमचं स्पेसिफिकली एक्झाम्प्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एंट्री बघा, तर ते रिगार्डिंग कशाशी आहे, तर रेंटिंग ऑफ प्रेसेंट्स ऑफ रिलिजियस प्लेस मीन फॉर जनरल पब्लिक. ओके, म्हणजे रिलिजियस प्लेस म्हटलं म्हणजे रिलिजियस प्लेस म्हणजे जी तुमची धार्मिक स्थळं असतात, म्हणजे मंदिर, चर्च किंवा अजून जे काय असेल. ओके, तर त्याचा जो मंडप वगैरे असेल आणि तो मंडप जर मी एखाद्या कोणत्या गोष्टीसाठी रेंटवर देत असेल तर त्या रिगार्डिंग एक क्लॅरिफिकेशन दिलंय. ओके, म्हणजे हे क्लॅरिफिकेशन जनरली कशाशी रिगार्डिंग आहे की जी काही धार्मिक स्थळाची जागा वगैरे असते. ओके, आणि ती जागा जर मी एखाद्याला रेंटवर दिली तर त्या रिगार्डिंग तुमचा जीएसटी चार्ज होईल की त्याला एक्झम्पशन मिळेल. तर ते या एंट्रीमध्ये क्लिअर केले. तर इथे जनरली रेंटिंग मध्ये काय आहे की तुम्हाला स्पेसिफिक मॉनिटरी लिमिट्स दिलेले आहेत, म्हणजे अप टू जर सर्टन मॉनिटरी लिमिट जर तुमचं रेंट असेल तर त्या ठिकाणी काय होईल, तर ते जीएसटी पासून एक्झम्प्ट असेल. पण जर जी काही लिमिट दिली त्याच्यापेक्षा जर जास्त रेंट तुम्ही घेत असाल तर ते तुमचं जीएसटीचा चार्ज होईल. तर इथे काय काय दिलंय बघा, एंट्री 13B ऑफ द नोटिफिकेशन exempts renting of precincts of a religious place meant for general public owned by any entity registered under any of the specified sections of the Income Tax Act, provided the consideration charged for such renting does not exceed the prescribed ceiling limits as given in said entry. ओके, म्हणजे इथे पण बेसिक कंडिशन काय दिलंय की तुमचा जो काही रिलिजियस ट्रस्ट असेल तो तुमचा इन्कम टॅक्सच्या अंडर रजिस्टर असला पाहिजे. ओके, नंतर इथे पुढे काय काय दिलंय की रिलिजियस प्लेस आणि जनरल पब्लिकचा एक अर्थ दिलाय. तर या डेफिनेशन एकदा तुम्ही गो थ्रू करा. तर रिलिजियस प्लेस म्हणजे काय, तर आपली जी काही धार्मिक स्थळ आहेत ती तुमची कव्हर होतील आणि एक जनरल पब्लिकचा फक्त अर्थ दिलाय. ओके, तर आता आपण बघूया की प्रेसिंगचा डेफिनेशन मध्ये काय काय येतं, म्हणजे तुमचं कोणती कोणती जागा ही जनरली तुमची इन्क्लूड होती. ओके, तर इथे काय येतं, द वर्ड प्रिसिंग्स इज नॉट टू बी इंटरप्रिटेड इन अ restricted manner and all immovable property of the religious place located within the outer boundary walls of the complex in which the religious place is located is to be considered as being located in the precincts of the religious place. तर याचा अर्थ काय की जी काही तुमची रिलिजियस प्लेसची जी बाउंड्री असेल, ओके, म्हणजे जो काही एरिया असेल आणि त्या एरियात जी काही तुमची जागा येत असेल, ओके, तर ती प्रेसिंग्स म्हणून कन्सिडर केली जाईल. आणि ती जागा जर कोणाला तुम्ही रेंटवर देत असाल, ओके, फॉर अ कन्सिडरेशन, तर ते तुमची ऍक्टिव्हिटी या स्पेसिफिक नोटिफिकेशन मध्ये येईल. त्यामुळे इथे बघा काय म्हटलंय, द इमोवल प्रॉपर्टी लोकेटेड इन द इमिजिएट विसिनिटी अँड सराउंडिंग ऑफ द रिलिजियस प्लेस अँड ओन बाय द and owned by the religious place or under the same management as the religious place may be considered as being located in the precincts of the religious place and extended the benefit of above notification of above exemption. तर इथे जनरल मिनिंग काय घेऊ शकता की जेवढा काही त्या रिलिजियस प्लेसचा एरिया आहे तो तुमचा पूर्ण प्रिसिंग्स म्हणून कन्सिडर होईल, म्हणजे मंडप किंवा अजून जी कोणती जागा असेल, ओके, म्हणजे जी रिलिजियस ट्रस्टच्या मालकीची असेल ती तुमची प्रेसिंग्स मध्ये कन्सिडर होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ऍक्टिव्हिटीज अदर दॅन कंडक्ट ऑफ रिलिजियस सेरेमनी अँड रेंटिंग ऑफ प्रेसिंग्स ऑफ रिलिजियस प्लेस विल बी टॅक्सेबल irrespective of the manner or the name in which the consideration is received. ओके, म्हणजे या व्यतिरिक्त जर काही अजून ऍक्टिव्हिटी असतील तर त्या तुमच्या जीएसटीला चार्ज होतील.
तर इथे काय दिलंय बघा, फॉर एक्झाम्पल इफ डोनेशन इज रिसिव्ड विथ स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन और म्युच्युअल अंडरस्टँडिंग between the donor and the receiver that the religious place will host an advertisement promoting business of the donor, such donation will be subject to GST. ओके, तर इथे काय दिलंय की जर एखादी डोनेशन मिळत असेल आणि त्या रिगार्डिंग जर स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन असेल, म्हणजे त्या डोनेशनचा पर्पज हा रिगार्डिंग एखादी ऍडव्हर्टायझिंग ऍक्टिव्हिटी वगैरे असेल, तर ती जी डोनेशन आहे ती तुमची जीएसटी ला लायबल असेल. ओके, पण इथे काय म्हटलंय की जर स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन असेल त्या डोनेशनच्या रिगार्डिंग, तरच ते तुमचं जीएसटी ला चार्ज होईल. कारण पुढे काय दिलंय, हाऊएव्हर इफ डोनेशन इज रिसिव्ड विदाउट सच इन्स्ट्रक्शन or without a quid pro quo in the form of supply of any goods or services or both by the receiver to the donor, it shall not be subject to GST. याचा अर्थ काय की एखादी डोनेशन विदाउट इन्स्ट्रक्शन दिली असेल, ओके, म्हणजे ती काय म्हणता येईल की विदाउट कन्सिडरेशन मिळते ती डोनेशन. ओके, कारण त्याच्या रिगार्डिंग कसला सप्लाय करायचा आहे किंवा अजून काही स्पेसिफिक ऍडव्हर्टायझिंग करायचे का, ओके, तर ते स्पेसिफाय केलं नसेल तर ती डोनेशन तुमची काय होईल, तर विदाउट कन्सिडरेशन मिळाल्यासारखी होईल. आणि जे आपण पहिलं बघतो की जर एखादं विदाउट कन्सिडरेशन जे काही तुम्हाला मिळत असेल, ओके, तर त्याच्यावर तुमचा जीएसटी येत नाही, सब्जेक्ट टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज इन शेड्यूल 1. ओके, तर शेड्यूल 1 मध्ये तर ह्याच्या रिगार्डिंग कोणती ऍक्टिव्हिटी येत नाही. त्यामुळे डोनेशनचे आता दोन पार्ट होतील की जर एखादं डोनेशन हे तुम्हाला विथ स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन दिलं जात असेल, ओके, आणि त्या रिगार्डिंग जो सप्लाय करायचा आहे तो तुमच्या चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी मध्ये जर येत नसेल, तर ते डोनेशन हे तुमचं टॅक्सेबल होईल, म्हणजे जीएसटी ला लायबल होईल. आणि जर एखादं असं डोनेशन असेल की ज्या रिगार्डिंग तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन वगैरे मिळाले नाही, म्हणजे ते डोनेशन कशासाठी यूज करायचंय वगैरे, ओके, तर ते डोनेशन काय म्हणून ट्रीट केलं जाईल, तर विदाउट कन्सिडरेशन मिळालंय असं ट्रीट केलं जाईल आणि ते डोनेशन तुमचं एक्झाम असेल. आता नेक्स्ट बघा, इथे एक एक्झाम्पल दिलंय, दुर्गादेवी ट्रस्ट रिलिजियस ट्रस्ट रजिस्टर्ड अंडर सेक्शन 12A of the Income Tax Act owns and manages a temple in their locality. It rents the commercial shops located in the precincts of the temple for a rent of rupees 10,000 per month per shop. The consideration so received is liable to GST as the consideration is not less than 10,000. एकच मिनिट, आपलं एक मॉनिटरी लिमिट्स दिल्या होत्या एका ठिकाणी. ओके, तर रेंटिंग रिगार्डिंग ज्या मॉनिटरी लिमिट्स दिल्या त्या इथे वरतीच दिल्या, त्या खालती अनालिसिस मध्ये दिलेल्या नाही. एकदा आपण त्या बघून घेऊ की मॉनिटरी लिमिट काय आहेत ते. ओके, तर आपण सुरुवातीला बघा काय काय बघितलं की ज्या काही चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज केल्या जातील एखाद्या ट्रस्ट कडून की जो इन्कम टॅक्सच्या अंडर रजिस्टर आहे, तर त्या जीएसटी साठी एक्झम्प्ट असतील. नंतर सेकंड पॉईंट काय होता की कंडक्ट ऑफ रिलिजियस सेरेमनी, म्हणजे एखाद्या कोणत्याही व्यक्तीकडून जर रिलिजियस सेरेमनी कंडक्ट केली जात असेल आणि त्या रिगार्डिंग जर तो कन्सिडरेशन घेत असेल, ओके, तर ती तुमची ऍक्टिव्हिटी ही स्पेसिफिकली एक्झम्प्ट म्हटले. नेक्स्ट काय आपण बघत होतो आता की जर एखादा प्रेसिंग म्हणजे जी काही ट्रस्टच्या मालकीची जागा आहे, ओके, असा ट्रस्ट की जो इन्कम टॅक्स ऍक्ट अंडर रजिस्टर आहे किंवा तुमचा 1023C च्या अंडर रजिस्टर आहे किंवा 1023 BBAच्या अंडर रजिस्टर आहे, ओके, आणि ती जर जागा ही रेंटवर दिली जात असेल तर अप टू सर्टन अमाऊंट तुमचं रेंट हे एक्झम्प्ट असेल आणि त्याच्या म्हणजे त्या लिमिटच्या पुढे जर तुमचं रेंट जात असेल तर ते तुमचं जीएसटीचं लायबल होईल. आता आपण जस्ट बघू की त्या लिमिट काय काय आहेत. ओके, तर सुरुवातीला काय म्हटलंय, रेंटिंग ऑफ रूम वेअर चार्जेस आर 1,000 ऑर मोर पर डे. ओके, म्हणजे तुम्ही बघितलं तर मंदिरामध्ये रूम्स वगैरे असतात की ज्या म्हणजे जे काही लोक येणार असतील त्यांच्यासाठी रूम्स वगैरे अवेलेबल करून दिलेले असतात. ओके, तर अशा रूम साठी एक्झम्पशन कुठपर्यंत आहे की जर तुमचं रेंट हे सॉरी दिस एक्झम्पशन चार्जेस नथिंग कंटेंट इन दिस exemption shall apply.
ओके, म्हणजे एक्झाम्शन तुम्हाला कधी मिळणार नाही, तर जर तुमचं रूमचं भाडं हे 1,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल पर डेचं रेट, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्शन मिळणार नाही. ओके, म्हणजे एक्झाम्शन मिळवण्यासाठी तुमचं रेंट किती असलं पाहिजे त्या रूमचं पर डेचं, तर 999 किंवा त्याच्या खाली. कारण इथे काय म्हटलंय, निगेटिव्ह सेन्स मध्ये सेंटेन्स दिलंय, नथिंग कंटेंट इन दिस एक्झाम्शन्स अप्लाय. म्हणजे याचा अर्थ काय की ती तुमची ऍक्टिव्हिटी रेंटिंगची टॅक्सेबल होईल. कधी टॅक्सेबल होईल, जेव्हा रूमचे चार्जेस हे 1,000 किंवा त्यापेक्षा जास्त असतील. ओके, याचाच अर्थ काय, तर एक्झाम्शन कधी मिळेल तुम्हाला, तर रूमचे चार्जेस हे जर तुमचे 999 किंवा त्याच्या खालती असतील पर डेचे, तर त्या ठिकाणी तुम्हाला ते जे काही रेंट आहे रूमच्या रिगार्डिंग ते एक्झाम्प्ट असेल. ओके, तर ही मॉनिटरी लिमिट झाली रूमच्या रिगार्डिंग. नेक्स्ट काय बघा, रेंटिंग ऑफ प्रिमायसेस, कम्युनिटी हॉल, कल्याण मंडपम और ओपन एरिया अँड द लाईक वेअर चार्जेस आर 10,000 और मोर पर डे. ओके, म्हणजे सुरुवातीला आपण रूम रिगार्डिंग बघितलं, नंतर काय येतं, एखादा प्रिमाइस म्हणजे एखादा काही मंडप किंवा जर भोवतालचा एरिया किंवा एखादा हॉल असेल त्या रिलिजियस ट्रस्टचा, आणि जर त्याचं रेंट हे दिवसाचं 10,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल. ओके, म्हणजे 10,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर काय होईल, तर ते रेंट जे आहे ते टॅक्सेबल होईल. म्हणजे एक्झाम कधी होईल, तर तुमचं जर त्या हॉलचं रेंट हे 9,999 किंवा त्याच्या खाली असेल पर डेचं, तर त्या ठिकाणी ते रेंट तुमचं एक्झाम होईल. ओके, नंतर काय म्हटलंय बघा, रेंटिंग ऑफ शॉप्स ऑर अदर प्लेसेस फॉर बिझनेस ऑर कॉमर्स वेअर चार्जेस आर 10,000 ऑर मोर पर मंथ. ओके, म्हणजे जर त्या मंदिराच्या आवारात जर एखाद्या दुकानांना म्हणजे शॉप्स वगैरे असतील, ओके, आणि जर ती रेंटवर दिली असतील, ओके, तर त्या केसमध्ये तुमची रेंटची लिमिट किती दिली, तर 9,999 पर मंथ. म्हणजे इथे काय म्हटलंय की जर तुमचं रेंट हे 10,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल पर मंथचं, तर त्या रेंटवर काय तर जीएसटी चार्ज केलं जाईल. याचाच अर्थ काय की शॉपचं रेंट हे तुमचं 9,999 किंवा त्याच्या खालती असेल पर मंथचं, तर त्या ठिकाणी ते जे रेंट आहे ते तुमचं एक्झाम असेल. ओके, तर याचा अर्थ काय की एक्झाम्शन मिळवण्यासाठी तुम्हाला रेंट हे कितीपर्यंत असलं पाहिजे, तर रूम साठी काय दिलंय, तर 999 किंवा त्याच्या खाली पर डेचं रेंट. नंतर एखादा प्रीमाइस किंवा हॉल असेल तर त्या रिगार्डिंग रेंट किती असलं पाहिजे, तर 9,999 किंवा त्याच्या खालती, आणि ते कसं असेल तर पर डेचं असेल. आणि एखादा शॉप वगैरे असेल त्या एरियात, तर त्याचं रेंट किती असलं पाहिजे, तर 9,999 किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल पर मंथचा रेंट, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्शन मिळेल. ओके, फक्त हे रेंटिंग कोण करते, तर एखादा रिलिजियस ट्रस्ट, जो की तुमचा रिलिजियस ट्रस्ट जो की तुमचा अंडर इन्कम टॅक्स रजिस्टर आहे, तर अशाच संस्थांना हे एक्झाम्शन दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय काय बघितलं, या ऍक्टिव्हिटीज बघितल्या, सर्व्हिसेस बाय स्पेसिफाईड ऑर्गनायझेशन इन रिस्पेक्ट ऑफ अ रिलिजियस पिलग्रिमेज. म्हणजे ज्या काही स्पेसिफाईड ऑर्गनायझेशन दोन बघितल्या, एक काय ती उत्तराखंड स्टेटची एक ऑर्गनायझेशन आहे, आणि दुसरी हज कमिटी ऑफ इंडिया. ओके, म्हणजे त्या ऑर्गनायझेशननी जर हज यात्रेच्या रिगार्डिंग किंवा जी काही तुमची केदारनाथची यात्रा असते त्या रिगार्डिंग जर काही पॅकेज किंवा ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या असतील, तर तेवढ्याच या तुमच्या फक्त एक्झाम आहेत. ओके, म्हणजे बाकी जर कोणती संस्था जर त्या यात्रांच्या रिगार्डिंग किंवा अजून कोणत्या यात्रांच्या रिगार्डिंग जर काही पॅकेज देत असेल किंवा ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस प्रोव्हाइड करत असेल, तर त्याच्यावर तुमचा जीएसटी चार्ज असेल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय बघितलं आपण की जर एखादा ट्रस्ट हा ट्रेनिंग किंवा कोचिंग रिगार्डिंग काही सर्व्हिस प्रोव्हाइड करत असेल रिलेटेड टू काय म्हटलंय इथे, तर एक तर आर्ट्स म्हटलंय किंवा कल्चर किंवा स्पोर्ट्स. ओके, तर या रिगार्डिंग जर एखादा ट्रस्ट आहे की जो की तुमचा इन्कम टॅक्स अंडर रजिस्टर आहे, आणि तो जर तुम्हाला ट्रेनिंगची वगैरे फॅसिलिटी देत असेल, तर अशा ट्रेनिंग रिगार्डिंग तुम्हाला एक्झाम्शन प्रोव्हाइड केलं. ओके, आता आपण एक काम करूया, ते जस्ट मगाची ती दोन एक्झाम्पल होती ती एकदा बघू आणि मग आजचं लेक्चर थांबू. तर इथे बघा आपण एक रेंटचं एक्झाम्पल बघत होतो.
तर इथे काय म्हटलंय की हे जे ट्रस्ट आहे ते रजिस्टर आहे अंडर 12A. ओके. आणि and manages a temple in their locality. It rents the commercial shops located in the precincts of the temple. म्हणजे इथे प्रश्न कशाचा रिगार्डिंग आहे तर त्यांनी जी काही शॉप्स आहेत त्यांच्या एरियातली ती रेंटवर दिली. ओके. आता जर शॉपला एक्झम्पशन मिळवायचं असेल रेंटचं तर तुमचं भाडं किती किती असलं पाहिजे तर 9,999 किंवा त्याच्या खाली. ओके. म्हणजे हे लिमिट फार क्रिटिकल आहे कारण इथे एक्झाम्पल मध्ये रेंट बघितली तर एक्झॅक्ट 10,000 दिलंय. ओके. म्हणजे इथे काय तर 10,000 किंवा जास्त असेल तर तुमचा जीएसटी लायबल होतो. ओके. त्यामुळे इथे बघा द कन्सिडरेशन सो रिसिव्ड इज लायबल टू जीएसटी ऍज द कन्सिडरेशन इज नॉट लेस दॅन 10,000. ओके. म्हणजे इथे काय होतं की जर तुमचं जे काही रेंट असेल ते एक्सिडिंग द लिमिट असेल तर तिथे काय होतं की जेवढं काही तुमचं टोटल रेंट असेल ते तुमचं जीएसटीला लायबल असेल. म्हणजे याचा अर्थ नाही की फक्त तुमचं एक्सेस रेंटच लायबल होईल तर जे काही तुमचं टोटल रेंट असेल ते तुमचं लायबल होईल. एक्झाम्पल काय देता येईल तर इथे जर समजा 12,000 रेंट असेल तर तुमचा जीएसटी कशावर येईल 2,000 वर की 12,000. तर याचं उत्तर काय तर 12,000 वर. म्हणजे एकदा तुम्ही त्या एक्झम्पशन मधून बाहेर पडलात की तुमचा जीएसटी आहे तो तुमचा जे काही टोटल रेंट असेल त्याच्यावर तुमचा जीएसटी आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल दिलंय. सर्विक्षा फाउंडेशन अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन रजिस्टर्ड अंडर सेक्शन 1023C ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट ओन्स अँड मॅनेजेस अ गुरुद्वारा. आता इथे एक्झम्पशन कोणाकोणाला दिलंय तर फक्त 12A च्या अंडर नाही तर अजून जे काही सेक्शन आहे तुमचे 1023C किंवा अजून एक सेक्शन आहे आय गेस 1023BBA. ओके. तर याच्या अंडर अजून कोणती त्याच्यात आय गेस एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन वगैरे कव्हर होतात. ओके. आणि त्या इन्स्टिट्यूशनचं जर एखादं काही रिलिजियस प्लेस असेल ओके आणि जर ती त्यांनी रेंटवर दिली तर त्यांच्या केसमध्ये पण या एक्झामिशनच्या प्रोव्हिजन ऍप्लिकेबल होतील. तर इथे बघा काय दिलंय मॅनेजर्स ऑफ गुरुद्वारा म्हणजे गुरुद्वारा ही तुमची रिलिजियस प्लेस आहे आणि जी तुमची इन्स्टिट्यूशन आहे ती अंडर 1023C रजिस्टर झाली. तर इथे काय दिलंय इट रेंट्स द कम्युनिटी हॉल लोकेटेड इन द प्रेसिडेंट्स ऑफ द गुरुद्वारा फॉर अ रेंट ऑफ 9,000 पर डे फॉर अ मॅरेज फंक्शन. तर याचा अर्थ काय जर तुमचा हॉल वगैरे असेल तर त्या केसमध्ये तुम्ही तुमचं रेंट किती असलं पाहिजे तर 9,999 किंवा त्याच्या खालती असलं पाहिजे पर डेचा रेंट. ओके. तर या केसमध्ये रेंट बघा तुमचं किती आहे पर डेचं तो 9,000. ओके. म्हणजे ते विदिन एक्झम्पशन लिमिट आहे. तर या केसमध्ये द कन्सिडरेशन सो रिसिव्ड इज एक्झाम फ्रॉम जीएसटी एज द कन्सिडरेशन इज लेस दॅन 10,000. ओके. तर या केसमध्ये तुमचं जे रेंट आहे ते 10,000 पेक्षा कमी आहे त्यामुळे या केसमध्ये तुम्हाला एक्झम्पशन नोटिफिकेशनचा बेनिफिट मिळेल. ओके. तर आपण जो पहिला टाईप बघितला तो रिगार्डिंग रिलिजियस ऍक्टिव्हिटीज बघितल्या. ओके. तर आता आपण लेक्चर इथेच थांबूया आणि उद्यापासून मग ऍग्रिकल्चर रिलेटेड ऍक्टिव्हिटीज वगैरे आहेत किंवा हेल्थ किंवा एज्युकेशनच्या तर त्या रिगार्डिंग काही एक्झाम्पशनच्या प्रोव्हिजन आहेत ते आपण उद्यापासून बघू. ओके. थँक्यू. बाय.